राहिली आहे ना. हळदी कुंकू घेतले लावतेस ना का त्यातलं घेतलं ते परत लावू त्याच्यातून. आणि मग दोन्हीकडे एकत्रच प्रसाद दाखवूया. साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्वमंगल शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नुसती पूजा असते. गणपती बाप्पांचा चेहरा वाटतोय. तेच ना. जास्वंदीचा मुकुट लावलेला असतं तसंच ते ह्याच्यामध्ये पण दाखवलं ना. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. कलशाची शेंडी ते अडकवता येते. तिथे वर ते हे करून घे शिक्का. तसा नाही राहत. वाटी बिटी पाहिजे ना. ठीक आहे राहील. आता विष्णूची पूजा करतो. मी जरा साईडला बसले. आपला टेबल हाच आहे आपल्याकडे. घे फुल वाईट असते ना. व्हाईट आणि गुलाबी वालीच ठेवा. तिथे ते लालवर उठून दिसणार. घेतली की काढू. आजीच्या इकडे नेहमी तेरड्याची आणलेली असायची ना लाल. मुंबईत तेरड्याची मिळतात फुलं किलोनी ना. आता सगळं महाग झालं. हे तेरड्यासारखंच वाटतं मला पण. कोमेजतं पण तरी. इथे थंड वातावरण असल्यामुळे फक्त कोमेजत नाही. मधला एक ऋषी राहिला आहे. हे ना. हा आणि तेच त्यांना हळदी कुंकू पण दिसत नव्हतं. वर ठेव. वर ठेवते असं ते घरगुती जरा दिसलं असं ठेवते पाठीमागं. जरासं
ते घाल अजून एक. किती केलेस? 7 केले होते, 8 असले पाहिजे होते ना. अरुंधतीचं अजून राहिलं. एक करते थांब. 2 करते. पॉज करा. हम्म. आता ती गेजमाळ घालून टाक पुढे आणि काकडी उचलून काकडीचा नैवेद्य दाखवून टाक. म्हणजे गणपतीला नैवेद्य आरती बोलल्यावर दाखवण्याला- नैवेद्य दाखवायचं आहे ना. हा तसं आरती बोलल्यावर वार्ता वार्ता विघ्नाची नुरवी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटिशेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगलमूर्ती जय मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची ओटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभतो बरा रुणझुणती नूपुरे चरणी घागरिया जय देव जय मंगलमूर्ती जय मूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पीतांबर फणीवर बंधन सरसोंड वक्र तुंड नयना दास रामाचा वाटता हे सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगलमूर्ती हो श्री मंगलमूर्ती दर्शन मात्रे मन कामना पूर्ती जय देव लवथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विषेकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेतुनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण शितिकंठ निळा ऐसा शंकर शोभे कुम्हावेलाळा जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव देवी दैत्य सागर मंथन पै केले माझी अवचित हळ सापडले तेत्वा आसुरपणे प्राशन केले नीळकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवरदर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखकारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकुळ टिळक रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझ कर्पूर गौरा जय देव दुर्गट भारी तुझ विण संसारी अनाथ नाते अंबे करुणा विस्तारी वारी जन्म मरणाते वारी हारी पडलो आता संकट निवारी जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी त्रिभुवनी भुवनी पाहता तुझ ऐसे नाही चारी श्रमले परंतु न बोलवे काही साही विवाद करिता पडिलो प्रवाही ते तू भक्ता लागी पावस हिरवलाही जय देवी महिषासुरमर्दिनी सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदाशा क्लेशापासून सोडवी तोडी भवपाशा
अंबे तुझ वाचून कोण पुरविल आशा, नरहरी तल्लीन झाला पद पंकजलेशा. जय देवी महिषासुरमर्दिनी, सुरवर ईश्वर वरदे तारक संजीवनी. जय देवी घालीन लोटांगण वंदीन चर, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे आलिंगन आनंदी पूजन, भावे वाईन म्हणेन मा. त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्वं मम देव. कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृति स्वभाव, करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणायति समर्पयामि. अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं, श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं, जानकी नायकं रामचन्द्रं भजे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. ओम यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासनं, तेहनाकं महिमान सचन्त यन्त्रपूर्वे साध्या सन्ति देवाः. ओम राजाधिराजाय प्रसह्य साहिने, नमो वयं वैश्रवणाय कुर्महे. समे कामान कामकामाय मह्यं, कामेश्वरो वैश्रवणो ददातु. कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः. ओम स्वस्ति साम्राज्यं भोज्यं स्वराज्यं वैराज्यं पारमेष्टं राज्यं महाराजमाधिपत्यमयं सार्वदेव सार्वादेश परार्धार्थ द्विये समुद्र पर्यंताया एकराळिति तदप्येष श्लोको विहितो मरुतसंगृहे. आवीक्षितस्य कामप्रे विश्वे देवा सभासद इति, एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात. कहाणी ऋषी पंचमीची. ऐका ऋषीवरांनो तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. तिथे एक ब्राह्मण होता. तो आपला शेती भाती करून सुखाने नांदत होता. एके दिवशी काय झालं, त्याची बायको शिवेनाशी झाली. विटाळ तसाच घरात कालविला. त्या दोषानं काय झालं, तिचा नवरा पुढच्या जन्मी बैल झाला. त्या बाईला आपला कुत्रीचा जन्म आला. देवीची करणी. दोघंही आपल्या मुलाच्या घरी होती. तो मोठा धार्मिक होता. देवधर्म करी, श्राद्ध पक्ष करी, आपल्या ब्राह्मणांचा समाचार घेई. एके दिवशी त्याच्या घरी श्राद्ध आलं. बायकोला सांगितलं, आज माझ्या आईचं श्राद्ध आहे, खीर पुरीचा स्वयंपाक कर. ती मोठी पतिव्रता होती. तिनं 4 भाज्या केल्या, 4 कोशिंबिरी केल्या, खीर पुरीचा स्वयंपाक केला. इतक्यात काय चमत्कार झाला. खिरीचं भांड उघडं होतं. त्यात सर्पानं आपलं गरळ टाकलं. हे त्या कुत्रीनं पाहिलं. मनात विचार केला, ब्राह्मण खीर खातील नि मरून जातील. मुलाला ब्रह्महत्येचं पातक लागेल म्हणून उठली. पटकन खिरीचा पातेल्याला शिवली. ब्राह्मणाच्या बायकोला राग आला. तिनं जळतं कोलीत घेतलं नि कुत्रीच्या कमरेत मारलं. तो स्वयंपाक टाकून दिला. पुन्हा स्वयंपाक केला. ब्राह्मणाला जेवू घातलं.
कुत्रीला उष्टमाष्ट देखील घातलं नाही. सारा दिवस उपवास पडला. रात्र झाली तेव्हा ती आपल्या नवऱ्याजवळ म्हणजे त्या बैलाजवळ गेली आणि आक्रोश करून रडू लागली. बैलानं तिला कारण विचारलं. तशी म्हणाली, मी उपाशी आहे. आज मला अन्न नाही, पाणी नाही. खिरीच्या पातेल्यात सर्पानं गरळ टाकलं ते माझ्या दृष्टीस पडलं. ब्राह्मण मरतील म्हणून मी पातेल्यास जाऊन शिवले. माझ्या सुनेला राग आला. तिनं जळकं कोलीत घेऊन माझी कंबर मोडली. माझं सारं अंग दुखत आहे. ह्याला मी काय करू? बैलानं तिला उत्तर दिलं, तू आदल्या जन्मी विटाळशीच्या विटाळ घरात काळवलास, त्याचा संपर्क मला झाला. त्या दोषानं मी बैल झालो. आज माझ्या मुलानं मला नांगराला धरलं, तोंड बांधून मला मारलं. मी देखील आज उपाशीच आहे. त्याचं श्राद्ध फुकट गेलं. हे भाषण मुलानं ऐकलं. लागलाच उठून बाहेर आला. बैलाला चारा घातला, कुत्रीला अन्न घातलं, ह्यांना चांगलं पाणी प्यायला दिलं. मनात फार दुःखी झाला. दुसऱ्या दिवशी सकाळी उठला, घोर अरण्यात गेला. तिथं ऋषींचा मेळा पाहिला. त्यानं साष्टांग नमस्कार घातला. ऋषींनी त्याला प्रश्न केला, तू असा चिंताक्रांत का आहेस? मुलानं सांगितलं, माझ्या बापाला बैलाचा जन्म आला आहे आणि आईला कुत्रीचा जन्म आला आहे. त्यांना मोक्ष कसा मिळेल या चिंतेस मी पडलो आहे. कृपा करून मला उपाय सांगा. तेव्हा त्याला ऋषींनी सांगितलं, तू ऋषीपंचमीचं व्रत कर. ते व्रत कसं करावं? भाद्रपदाचा महिना येतो, चांदण्या पाखातलं पंचमी येते. त्या दिवशी काय करावं? ऐन दुपारच्या वेळी नदीवर जावं, आघाड्याची प्रार्थना करावी, त्याची कष्टानं दंतधवन करावं, आवळ्या काठी कुटून घ्यावीत, तीळ वाटून घ्यावे, ते तेल केसाला लावावे, मग आंघोळ करावी, धुतलेली वस्त्र नेसावीत, चांगल्या ठिकाणी जावं, अरुंधतीसह सप्त ऋषींची पूजा करावी. असं 7 वर्ष करावं. शेवटी उद्यापन करावं. या व्रतानं काय होतं? रजस्वला दोष नाहीसा होतो. पापापासून मुक्तता होते. नाना तीर्थाच्या स्नानाचं पुण्य लागतं. नाना प्रकारच्या दानाचं पुण्य लागतं. मनी इच्छिल कार्य होतं. मुलानं ते व्रत केलं, त्याचं पुण्य आई बापांना दिलं. त्या पुण्यानं काय झालं? रजोदोष नाहीसा झाला. आकाशातून विमान उतरलं. बैल होता तो सुंदर पुरुष झाला. कुत्री होती ती सुंदर स्त्री झाली. दोघं विमानात बसून स्वर्गास गेली. मुलाचा हेतू पूर्ण झाला. तसा तुमचा आमचा हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण. जय महाराज की जय. थोडी फुलतेच नाही ही साडी. पण तरी सुद्धा एवढी नाही फुलत. मी तुला बोललो ना ती तुझी एक आहे बघ तसलीच ती.
चांगली आहे, आवडली मला. तिथे ग्लास ठेवलाय बाजूला बघ. तुम्हाला एक देवासाठी तो तांब्या लोटा पण घ्यायचा. बापरे. आणि असं ना आपण इंडियाला केवढी बापरे. तो कॉम्बिनेशन सुंदरच आहे. आता दिलेत ना सुजा मावशीच्या पण 2 साड्या. त्यात पण आहे ना, एक तुमची आणि एक सुजा मावशीची. त्यांच्या आरतीला चल एक काढून घे, हा. म्हणजे आम्ही कपडे बदलून टाकू.